प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। ज्यांनी माझ्या या लोकप्रबोधनाची चळवळ असणाऱ्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे, कमेंट करत आहे, शेअर करत आहे। कमेंट मग सकारात्मक असेल, विरोधात असेल, समर्थन असेल, विरोधात असेल, टीका असेल, या सर्वांच्या टीकेचं सर्वांच्या कमेंटचं मी सहर्ष स्वागत करतोय। ज्यांनी सबस्क्राइब केलं, ज्यांनी शेअर केला, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो। आणि ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांना विनंती करू की त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राइब करावा आणि अधिक लोकांपर्यंत प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनल पोहोचवण्यासाठी योगदान द्यावं अशा प्रकारची विनंती करतो। आज माझ्या संवादाचा विषय आहे काँग्रेस व भाजप जुळी भावंडं। ही एकाच आई बापाची दोन सख्खी लेकरं म्हणजे जुळी भावंडं। ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही काँग्रेस आणि भाजपची या दोन्ही जुळी भावंडाचे आई बाप आहेत। दोघं दिसत नसतील, एकच दिसत नसतील, दिसायला ते वेगळे असतील। काँग्रेस भाजप हे दिसायला वेगळे असतील, परंतु यांचा DNA, यांचा रक्तगट एकच आहे। हे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही यांची ही लेकरं असणारी काँग्रेस आणि भाजप हे जुळी भावंडं। कधी मी म्हणतो की धोतर काँग्रेसचं असलं तरी त्यातली चड्डी मात्र RSSची आहे। लालकृष्ण अडवाणी, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी म्हणत होते की या देशामध्ये एकतर भाजप राज्य करेल किंवा काँग्रेस राज्य करेल। म्हणजेच एकतर काँग्रेस किंवा भाजप ह्या सत्तेमध्ये आलटून पालटून सत्ता उपभोगण्याचा जो प्रयत्न आहे, हा सत्तेचा जो छापकाट्याचा खेळ आहे, हा सत्तेचा जो सारीपाटाचा खेळ आहे, काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ता आलटून पालटून घेण्याचा सत्तेचा जो सारीपाटाचा खेळ आहे, या खेळामुळं भारतीय संविधान धोक्यात आलं, लोकशाहीचं वाटोळ झालं, देशाचं वाटोळ झालं, बहुजन समाजाचं वाटोळ झालं। हा छापका काटा म्हणजे एक नाणं, आपण छापका काट्याचा खेळ खेळत असतो। म्हणजे भाजपची सत्ता आली काटा आणि काँग्रेसची छापा आला काँग्रेसची सत्ता, पण नाणं एकच आहे ना। म्हणून हा काँग्रेस आणि भाजपमधील भारतीय राजकारणामधील जे खेळ आहे, हा छापका काट्याचा खेळ आहे। आणि ह्या छापका काट्या ह्या खेळामध्ये बहुजन समाजाचं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण निर्माण झालं नाही। त्याचप्रमाणे मला सांगा, काँग्रेस आणि भाजपचं भांडण कशासाठी आहे? ही बहुजन समाजाचं प्रतिनिधी करण्यासाठी, SC ST OBC मायनॉरिटी, शेतकरी, गरीब महिला, गरिबांचं विस्थापित गरिबाचं प्रतिनिधी करण्यासाठी हे भांडण नाही। तर इथल्या उच्चवर्णीयांचं, इथल्या मुठभर उच्चवर्णीयांचं, इथल्या भांडवलशाहीचं, इथल्या ब्राह्मणशाहीचं, इथल्या सवर्णांचं प्रतिनिधित्व कोणी करायचं याच्यासाठी हे भांडण आहे, याच्यासाठी स्पर्धा आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये। म्हणजे बहुजनाचं काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष बहुजनाचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष नाहीत। आणि मग मला सांगा, हे इतिहास साक्ष आहे की भारतीय जनता पार्टी, भाजप आणि काँग्रेस हे संविधान चालवायला दोन्हीही नालायक आहेत। दोघांचाही सत्तेचा काळ भारतीय जनतेने पाहिलेला आहे। एकाला संविधानाची अंमलबजावणीच करायची नाही। काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात संविधानाशी बेईमानी झाली, योग्य अंमलबजावणीच केली नाही। तर भाजपच्या भाजपला संविधानच नको आहे, त्यांना ते बदलायचं आहे। म्हणजे संविधानानुसार लोकशाही यशस्वी करण्यासाठी हा देश चालवायला भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही जुळी भावंडं हे नालायक आहेत, हे सिद्ध झालेलं लक्षात घ्या। 1953
आणि 54 मध्ये की संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही लोकसभा निवडणुकीला काँग्रेसला पुन्हा जिवंत केलं. ज्या प्रस्थापिताच्या चमच्याने, गाढवानी, दलालानी, भडव्याने आम्हाला संविधान धोक्यात आहे. आंबेडकर चळवळीच्या पक्ष संघटनेला भाजपची बी टीम, वंचित आणि BSPला भाजपची बी टीम समजून संविधान वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेसला मतदान करा म्हणून ज्यांनी अभियान चालवलं त्यांना हे माहीत आहे का? संविधान स्थापन झाल्यानंतर अवघ्या 3 ते 4 वर्षामध्ये म्हणजे 1953 ते 54 मध्ये पंडित नेहरूंनी या देशाचे काँग्रेसचे पंतप्रधान, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संविधान समीक्षा समिती पक्षाच्या पातळीवर गठीत केली. म्हणजे पहिली संविधान समीक्षा करण्याचं कारस्थान कोणी रचलं तर काँग्रेसनं रचलं. अगदी 3 ते 4 वर्ष संविधान स्थापन अंमलबजावणी संविधानाची सुरू होण्यापासून अगदी 4 वर्षात संविधान समीक्षा समिती स्थापन केली, ती काँग्रेसने केली. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने संविधान समीक्षा आयोग निर्माण केला. आणि म्हणजेच पंडित नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी 2 व्यक्ती वेगळ्या असल्या तर त्यांची विचारधारा ही संविधान विरुद्ध आहे, त्यांची विचारधारा ही बहुजन समाजाच्या विरुद्ध आहे सिद्ध होतं. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप हे एकाच ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचे जुळी भावंड आहेत. आणखी एक आश्चर्याचा, आणखी एक गमतीचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा मांडतो की बाबा संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मत द्या असं म्हणणाऱ्या निर्भयवाल्यांना आणि आमच्यातल्यात काय प्रस्थापित दलाल चमच्यांना मला सांगू असं वाटतं आणि काँग्रेसच्या तमाम पुढाऱ्याला आणि म्हणा असं वाटतं की बाबांनो की तुमचं जे काँग्रेसचे युवराज आहेत राहुल गांधी यांना पहिल्यांदा हे सांगा की या देशाचं नाव घ्या, संविधान समत असं देशाचं नाव घ्या. ते हिंदुस्थान म्हणतात भाषण करताना, संसदेमध्ये सुद्धा आणि प्रचारामध्ये सुद्धा हिंदुस्थान या देशाला म्हणतात. हिंदुस्थान नावाचा कोणताच देश अस्तित्वात नाही. या देशाचं भारतीय संविधानानुसार नाव आहे, दॅट इज इंडिया. भारत हे नाव आहे. आधी राहुल गांधीला भारत म्हणायला संविधानाला मान्य असणार संविधान समत या देशाचं नाव घ्यायला सांगा, आधी भारत म्हणायला हवा. हिंदुस्थान ही संविधान विसंगत शब्द आहे, तो विसंगत शब्द आधी राहुल गांधीला बंद करायला सांगा, मग संविधान वाचवण्याची भाषा करा. संविधान वाचवण्याची भाषा ही तुमची लबाडाची भाषा आहे.